नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, अचानक पावसात वातावरण तयार झालेलं आहे. मागील 2 दिवस बघितलं तर वातावरण नव्हतं, परंतु असं झालेलं आहे की एका दिवसातच वातावरण तयार होऊन आणि शेतकरी हे अचंबित झालेले. कारण असं झालंय की पावसामध्ये गारा आणि वादळ वारं सगळं जे कांदे किंवा बाजरी, मक्का, खास करून कांदे जे आपल्या इकडे शेतकरी आहेत ते तारांबळ उडले आहे. कारण का त्यांना वाटलं पाऊस कशा म्हणजे येतच नाही. आणि विषय असा झाला की वातावरण अचानक बदल आणि पाऊस आणि गारान काही शेतकरी लग्नाच अडकले, काहीचे कांदे वल्ले झाले किंवा मक्का जे बाजऱ्या वाऱ्या वादळानं पडलेले आहे का की वाराच एवढं होतं की त्याच्यामध्ये काही शेतकऱ्याला करता नाही आलं. आणि शेतकरी मित्रांनो, भाग बदलत पाऊस राहणार आहे. 2 दिवस किंवा 2 दिवस एका ठिकाणी थांबणं असं नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण म्हणजे 2 राज्यात आणखीन पाऊस चालू आहे. गुजरात असो, MP असो किंवा आणखीन जे राज्य आहेत अशा राज्यात सुद्धा पाऊस चालू आहे. खास करून जास्त गुजरातमध्ये पाऊस चालू आहे. आपल्या जळगाव, छत्रपती संभाजी काढून घ्या, जेणेकरून पावसाचा अंदाज हा कधी बी म्हणजे 6 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि भाग बदलत आहे. तर आज समजा नाशिक भागात पाऊस झाला आणि 2 दिवस इथं पाऊस पडेल किंवा दुसऱ्या वेळेस छत्रपती संभाजीनगर, जालना, गुजरात साईडला दुसऱ्या राज्यात सुद्धा पाऊस चालू आहे. गुजरात, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यामध्ये पाऊस चालू आहे. आणि जास्त प्रमाणात गुजरातमध्ये पाऊस चालू असल्यामुळे त्याचे वारे महाराष्ट्रात येऊ राहिले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी गारा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. ते शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पिकाचं संरक्षण करा, जेणेकरून ते गारामध्ये किंवा पावसाने भिजणार नाही. अनेक ठिकाणी जरा बघितलं तर झाडं सुद्धा पडत आहे आणि काही शेतकऱ्यांचे जे वीज कोसळून बैल सुद्धा दगवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस हे जे पाऊस असतो याच्यामध्ये विजा आणि वाऱ्याचं प्रमाण खूप असतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही शक्यतो झाडाखाली थांबू नये आणि तुमचे जनावर सुद्धा तिथं बांधू नये, झाडाखाली बांधू नये, जेणेकरून हे अवकाळी पाऊस असल्यामुळे जनावरांच्या अंगावर वीज पडू शकते झाडामुळं. तर शक्यतो जनावर हे मोकळ्या याच्यात बांधा आणि शक्यतो पाऊस जरा चालू व्हायच्या अगोदर तुम्ही घरापर्यंत पोहोचत असाल तर अतिउत्तम, जेणेकरून तुम्ही त्या वाऱ्या वावदानामध्ये गुंतणार नाही किंवा अटकणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 दिवस म्हणजे आपले 5 ते 6 दिवस सारखा पाऊस आहे. भाग बदलत पाऊस राहणार आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार अशा अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यात, गावात गारपिटीचा पाऊस झालेला आहे आणि आता सुद्धा चालू आहे. शेतकऱ्याची खूप ताळमळ होत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे लग्न आहे शक्यतो लॉन्समध्येच ठेवा, जेणेकरून नाईटला एखाद्या शेतकऱ्याचा जरा म्हणजे पाऊस जरा झाला तर तिथं पुरा चिखल होऊन जातो. त्या मंडपात काही चव राहत नाही. जेव्हा खावायची सुद्धा चव म्हणजे ते माणसं खात नाही तर सगळं वाया जातं. शक्यतो अशा टायमाला हे मे महिन्यामध्ये पाऊस सांगेला आहे आणि तुम्ही लॉन्सच लावायचा प्रयत्न करा, जेणेकरून कसं होत आहे तुम्ही सगळा जो लाखोना खर्च केलेला आहे ते पावसाच्या याच्यामध्ये नुकसान होऊन कोणत्याही प्रकारचं ते व्यवस्थित होत नाही. आणि त्याच्यामध्ये जे लग्न आहे, ज्या घरचे लग्न आहे त्या माणसाची किंवा त्या कुटुंबाची तारांबळ धावपळ होती. आता आमच्या इकडंच असेच लग्न आपण व्हिडिओ बघतोय की लग्नामध्ये मंडप सुद्धा उडून जातोय. अशा टायमाला त्या मंडपवाल्याचं तर खूप नुकसान होत आहे. परंतु जिथं स्वयंपाकी किंवा जे माणसं आहे, एखाद्या माणसाला जर लागलं तर एखाद्या जीव बी जाऊ शकतो ना. काऊन का हे वादळी वारं एखाद्या म्हणजे मंडपाचं म्हणा किंवा इतर काही फांद्या सुद्धा पडलेले आहे. जालन्या साईडला काल वादळी वाऱ्याचं झाडं सुद्धा रोडवर पडलेले आहे, ट्रॉफिक विस्कळीत झालेले आहे. अशा प्रमाणात पाऊस हा 13 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, यंदा पाऊस चांगला सांगलीतला आहे पंजाब यांनी. आणि 15 जूनला हा पाऊस येणार आहे. तर तुम्ही वेळ अभावी म्हणजे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जमिनीची मशागत करून आणि 15 तारखेपर्यंत जमीन तयार ठेवा दुसऱ्या पिकासाठी, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पुढं अडचण येणार नाही.
आणि शेतकरी मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि हा अंदाज माझा नसून आपले महाराष्ट्राचे प्रसिद्ध पंजाब डक यांचा आहे. आणि त्यांच्याच सांगण्यावर म्हणजे त्यांच्या आपण बघून आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांना आपण हे देत आहे. धन्यवाद.